नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 26 श्रावण शके 1948 अर्थात 17 ऑगस्ट 2026. मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सण नागपंचमी. निसर्ग आणि शेती यांच्याशी जवळीक असणाऱ्या सापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. खरं तर शेतकरी आणि साप यांचा अतिशय जवळचा संबंध, कारण पारंपरिक शेतीमध्ये निसर्गातल्या प्रत्येक जीवाला महत्त्व दिलं जातं. नागपंचमीच्या निमित्तानं सापांना मारू नये, त्यांचं संरक्षण करावं आणि जैवविविधतेला हातभार लावावा हेच अपेक्षित आहे. मंडळी, साप हा अन्न साखळीतला एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचं संरक्षण करून आपण शेतातली नैसर्गिक परिसंस्था संतुलित ठेवायला मदतच करत असतो. म्हणूनच सापाला हात लावू नये किंवा त्याला पकडण्याचाही प्रयत्न करू नये, तर प्रशिक्षित अशा सर्पमित्राकडून सापाची सुरक्षितपणे सुटका करावी. मंडळी, आपल्याकडे साप हा पूजनीय मानला जातो. आजच्या दिवशी नागाची प्रतिमा, नागाचं चित्र किंवा मातीची मूर्ती तयार करून ती पूजली जाते. काही ठिकाणी तर वारुळाची सुद्धा पूजा केली जाते. परंपरेनुसार या दिवशी जमीन खणणं किंवा नांगरणं हे अयोग्य मानलं जातं. यामागं जमिनीखाली राहणाऱ्या सापांना त्रास होऊ नये ही भावना आहे. आजच्या दिवशी स्त्रिया नागाची पूजा करतात, नागाचा उपवासही ठेवतात. एकूण निसर्गाचा अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या या नागाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपण सर्वच जण आनंदानं साजरा करतो. तर या नागपंचमीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आपल्या कार्यक्रमातून आपण कृषी क्षेत्रातल्या अनेक गोष्टींची नेहमीच माहिती घेत असतो. त्यासाठी त्या विषयाचे विशेषज्ञ आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात. आज या शेतीचं स्वरूप हे काहीसं पारंपरिक राहिलं नाही आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण त्यामध्ये सातत्याने अनेक बदल होत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये अनेक उपशाखा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळं या क्षेत्रामध्ये करिअर करून यशस्वी होण्याचे अनेक पर्याय आता उपलब्ध व्हायला लागलेत. रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. तर मंडळी, आता आपण याविषयीच डॉक्टर संदीप गुरव यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत. युवकांसाठी कृषी शिक्षणातील संधी. नमस्कार श्रोते हो, आजच्या तरुण पिढीसमोर आपलं करिअर घडवणं एक मोठं आव्हान झालंय आणि यासाठीच 12वी नंतर योग्य शाखेची निवड करणं गरजेचं आहे. यासाठी युवा पिढीने सजग राहून उपलब्ध असलेल्या शिक्षण क्षेत्रांचा आणि आपल्या आवडीनिवडींचा मेळ घालून योग्य क्षेत्र निवडायला हवं. आजच्या काळात कृषी क्षेत्र हे केवळ शेतीपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक बाजारपेठ यामुळे कृषी शिक्षणाला नवे परिमाण मिळाले आहेत. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक करिअरच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत आणि याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. ही सर्व माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मुळदे कुडाळ इथे जे उद्यान विद्या महाविद्यालय आहे, इथले शिक्षण प्रभारी प्राध्यापक डॉक्टर संदीप गुरव आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी शिक्षणात कोणते बदल झालेले दिसतात? नक्कीच बदल झालेले आहेत. आजची जी शेती आहे ती तंत्रज्ञानावर आधारित शेती आहे. पूर्वीची शेती आपण ट्रॅडिशनल पद्धतीने करत होते, परंतु आजची शेती जर बघितली ती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारी शेती आहे. त्याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांना आम्ही बऱ्याच वेळा ड्रोनद्वारे फवारणी एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. फवारणीसाठी मनुष्यबळ अधिक लागतं, त्यामुळे ड्रोनचा जर वापर केला तर मनुष्यबळची जी समस्या आहे ती कमी होते आणि आपलं उद्दिष्ट जे असतं फवारणीचं ते साध्य होऊ शकतं. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी हे एक नवीन तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पण आता AIचा वापर बऱ्याच ठिकाणी होतो. तो देखील वापर पिकांच्या कीड रोग नियंत्रणासाठी केला जातो. तसंच इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याला IoT असं म्हणतात, हे एक क्षेत्र त्याच्यामध्ये आलेलं आहे. किंवा सेन्सर आधारित सिंचन, म्हणजे पूर्वी पाणी देण्यासाठी स्वतःला शेतात जावं लागत होतं,
परंतु आता तुम्ही घरात बसून मोबाईलद्वारे पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकता. किंवा उपग्रहाद्वारे पीक निरीक्षण, जसं आपण सॅटेलाईटचा वापर आपल्या विविध क्षेत्रात होतो तसं ह्याच्यासाठी वेगळे सॅटेलाईट देशाने सोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हवामानाचा अंदाज असेल, कुठली कीड कुठे येणार आहे, रोग कुठला येणार आहे, ह्याचं देखील आपण निरीक्षण त्याद्वारे घेऊ शकतो. किंवा मोबाईल ॲपद्वारे सल्ला, आता बरेचसे व्हॉट्सॲप शेतकरी वापरतात, त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून सल्ले दिले जातात. तो देखील एक नवीन त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. प्रिसिजन फार्मिंग, तुमची शेतीचं तिथली परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कुठली शेती करता येईल. किंवा GIS किंवा रिमोट सेन्सिंग, ही जी काही तंत्रज्ञान आहेत त्याच्यामुळे आपली शेती जी आहे ती जागतिक स्तराशी आता स्पर्धात्मक झालेली आहे. त्यामुळे जगामध्ये हे पूर्वी काही प्रमाणात वापरलं जात होतं, परंतु आपला देश देखील आता त्याच्यामध्ये ह्या शिक्षणामध्ये ह्या सर्व गोष्टी अंतर्भूत केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तो फायदा जागतिक स्तरावर जाण्यासाठी देखील उपयोगी होतो. त्यामुळे पूर्वीची शेती आणि आत्ताची शेती याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. खरंय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शेती सुद्धा आता अपडेट झालेली आहे आणि त्यामुळेच तरुण पिढीने या शेतीमध्ये अपडेट होणं गरजेचं आहे आणि आपल्या शेतीला पुढे नेणं सुद्धा गरजेचं आहे, नाही का? नक्कीच. कृषी शिक्षणामध्ये संशोधनाचं महत्त्व नेमकं काय? संशोधन म्हटलं की आपल्याला माहिती आहे की नवीन काहीतरी शोधणं, त्याच्यासाठी आपली कृषी विद्यापीठं काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 4 विद्यापीठं आहेत. त्यांचं संशोधनाचं काम शास्त्रज्ञांच्या माध्यमातून चालू असतं. त्यामुळे आज आपण जे बियाणं वापरतो त्याच्या ज्या काही नवीन जाती आहेत, अधिक उत्पादन देणारी पिकं आहेत, कीड रोग नियंत्रणाच्या नवीन पद्धती आलेल्या आहेत किंवा पाणी बचत करण्याची तंत्र आलेली आहेत, सेंद्रिय शेतीसारखा एक नवीन कन्सेप्ट पुढे येतोय, हवामान बदलानुसार त्याला तोंड देणाऱ्या जाती आहेत. हे सर्व ह्या संशोधनाचं फलित आहे. कारण संशोधन झालं नसतं तर हे आपल्याला मिळालं नसतं. त्यामुळे जसं हवामानात बदल होईल तसं संशोधन देखील बदलतं. त्यामुळे कृषी विद्यापीठं, संशोधन संस्था हे सातत्याने त्यांचं काम, नवीन तंत्रज्ञान विकसित करत असतात आणि या संशोधनामुळे खरं तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. जो त्याचा अवलंब करतो तो निश्चितपणे त्याचं उत्पन्न वाढतं, त्याचा खर्च कमी होतो आणि शेती अधिक फायदेशीर बनते, हे आपल्याला माहितीच आहे. म्हणून संशोधन हा कृषी शिक्षणाचा एक महत्त्वाचा अंग आहे किंवा महत्त्वाचा भाग आहे. मग ह्याच्यामध्ये जर तरुण गेले संशोधनामध्ये, कारण शास्त्रज्ञांची गरज आहे, त्यामुळे ह्यामध्ये जरी संस्थांमध्ये गेले तरी तो त्याच्या ज्ञानाचा वापर तिथे संशोधनामध्ये करू शकतो आणि एक चांगला शास्त्रज्ञ बनून एक चांगली आधुनिक शेती शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तो देऊ शकतो. हा त्याचा फायदा आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत? उच्च शिक्षण म्हणजे आमच्या शेतीच्या भाषेमध्ये MSc, PhD म्हणजे तो डॉक्टरेट होऊ शकतो, मास्टर होऊ शकतो. तर ते देखील अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये विविध ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय, उदाहरणं मी सांगू शकतो, कीटकशास्त्र आहे, वनस्पती रोगशास्त्र आहे किंवा अनुवांशिक जैवतंत्रज्ञान आहे, उद्यानविद्या म्हणजे हॉर्टिकल्चर आहे, इकॉनॉमिक्स आहे, विस्तार शास्त्र आहे, कृषी अभियांत्रिकी आहे, मृदा विज्ञान आहे. असे अनेक विषयामध्ये त्याला विशेष त्याची डिग्री घेता येते. म्हणजे MSc करू शकतात, PhD करू शकतात. त्याच्यासाठी मात्र राष्ट्रीय पात्रता परीक्षा द्यावी लागते, फेलोशिप, त्याला स्कॉलरशिप त्याच्यासाठी मिळते, प्रकल्प संशोधक म्हणून तो काम करू शकतो आणि विद्यापीठातील अध्यापन, अशा अनेक संधी उच्च शिक्षणानंतर उपलब्ध. ज्याला शिक्षणाकडे वळायचं आहे तो काही कॉलेजेस, कृषीचं शिक्षण देणारी महाविद्यालय आहेत, तिथे देखील तो प्राध्यापक म्हणून अनुभव घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग तो नोकरीकडे देखील वळू शकतो. बरोबर. असे बरेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे माझं एक सांगणं आहे की केवळ डिग्री न करता जर शक्य असेल, शिक्षणाची आवड असेल आणि शक्य असेल, आता स्कॉलरशिपमुळे बऱ्याच मुलांना शक्य होतं, खर्च तसा येत नाही, त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं. मग त्याच्यामुळे काय होईल, त्यांच्या ज्ञानामध्ये पण वाढ होईल, त्यांच्याकडे जी ज्ञान आहे ते वाढेल आणि त्याचा उपयोग त्यांना पुढच्या शेतीमध्ये देखील होऊ शकतो. कृषी क्षेत्रात महिलांसाठी सुद्धा करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत का? हो, निश्चितच. महिला आता सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. शासनाचं देखील धोरण आपल्याला माहिती आहे की महिलांसाठी वेगवेगळ्या उद्योग करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना चालू आहेत आणि महिला सगळ्याच क्षेत्रात मोठ्या आत्मविश्वासाने काम करतात. त्या संशोधक पण आहेत, त्या प्राध्यापक म्हणून देखील काम करू शकतात, कृषी अधिकारी या पदासाठी देखील त्या काम करतात, उद्योजिका, स्वतःचं मगाशी मी म्हटलं पर्यटनासारख्या उद्योगामध्ये देखील महिला स्वतः काम करतायत, अन्न प्रक्रिया तज्ज्ञ म्हणजे जे रेसिपी जे बनवतात त्याची देखील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये गरज लागते, किंवा नर्सरी व्यवस्थापक, कृषी सल्लागार, कृषी स्टार्टअप संस्थापक म्हणून काही महिला काम करताना दिसत आहेत. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंसहाय्यता बचत गट, ही महिलांमध्ये असलेली एक मोठी ताकद आहे की सर्व महिला एकत्र येऊन आपले जे काही
पदार्थ केले जातात गावामध्ये, प्रोसेसिंगचे पदार्थ म्हणजे शेतीवर आधारित, त्याचं एक मार्केट देण्याचं काम करू शकतात. मसाला निर्मिती पण एक उद्योग आहे. मसाला पिकांपासून जो मसाला मिळतो ते मसाले तयार करून तुम्ही त्याचं चांगल्या प्रकारे महिला विक्री करू शकतात. फळ प्रक्रिया आहे आणि मूल्यवर्धित उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये माशांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करणे, फळांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करणे, भाजीपाल्याचा वापर करून. तर अशा या सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना करिअरच्या संधी आहेत. आणि कुठल्याही अधिकारी जरी व्हायचं असेल तरी महिलांना एक वेगळं रिझर्वेशन त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे परीक्षा देऊन महिला देखील आता ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिकारी पदावर देखील काम करत आहेत. नक्कीच. आजच्या युवा पिढीला परदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याची इच्छा असते, तर हे कृषी शिक्षण ह्या संधी देत असतं का? पूर्वी परदेश शिक्षण हे ठराविक क्षेत्रामध्येच उपलब्ध होतं, परंतु आता तर मी म्हणेन की कृषी पदवीधरकांना इतर देशामध्ये बऱ्याच संधी आहेत. अमेरिका असेल, कॅनडा असेल, नेदरलँडसारखं देश आहे, जर्मनी आहे, जपान आहे, न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि इस्रायल. कारण इस्रायलला आपण म्हणतो की तो शेतीमध्ये प्रगत देश आहे. तर इथे देखील त्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या संधी मिळतात. तिथे जाऊन ते त्यांचं उच्च शिक्षण घेऊ शकतात आणि त्या देशामध्ये अशी देखील पद्धत आहे की ते काम करून ते उच्च शिक्षण घेऊ शकतात. एखाद्या प्रोजेक्टवर त्यांनी जर काम सुरू केलं तर त्याचं मानधन देखील त्याला मिळतं आणि त्या खर्चातून ते त्यांचं शिक्षण तिथे घेऊ शकतात. त्यामुळे मगाशी जे मी क्षेत्र म्हटली, प्रिसिजन ॲग्रिकल्चर, जैवतंत्रज्ञान, हवामानावर आधारित स्मार्ट शेती, अन्न प्रक्रिया किंवा कृषी रोबोटिक्स. परदेशामध्ये रोबोटिक्सचा वापर जास्त होतो. आपल्याकडे अजून तेवढा रोबोटिक्सचा वापर होत नाही, परंतु त्या क्षेत्रामध्ये परदेशामध्ये खूप संधी आहेत आणि त्यामुळे ही जे परदेशात जाण्याची संधी मिळते त्याच्यासाठी देखील शासनाच्या काही अनुदान उपलब्ध आहेत. त्यामुळे जे परदेशात जाण्यासाठी तरुण तयार आहेत, जाण्याची इच्छा बाळगून आहेत, त्यांनी कृषी क्षेत्राकडे यायला हरकत नाही. नक्कीच. सर, शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्याबाबत विद्यार्थ्यांनी काय माहिती ठेवायला हवी? अनेक विद्यार्थी मी बघितलं आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणाबाबत थोडं साशंक असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की खूप खर्च येईल आणि त्यामुळे आपलं पालकांना उगाच त्रास नको, ओढाताण होईल, यासाठी बरेचसे इच्छा असून देखील त्या शिक्षणाकडे जात नाहीत. त्याच्यामुळे शासन आता खूप मदत करतं. विविध संस्था आहेत, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात आणि कृषी विद्यापीठामध्ये काही संशोधन प्रकल्प असतात, राष्ट्रीय स्तरावर फेलोशिप असते आणि गुणवत्तेवर आधारित आर्थिक सहाय्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि त्यामुळे माझा विद्यार्थ्यांना असा सल्ला राहील की प्रवेश घेतल्यानंतर ज्या महाविद्यालयामध्ये तुम्ही शिकता तिथे एक विभाग असतो, स्टुडंट वेलफेअर ऑफिस, त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला तिथल्या विभागाकडून उपलब्ध योजनांची माहिती मिळते. आणि माझ्या माहितीप्रमाणे आता सगळ्याच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही बऱ्याच विभागाकडून दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डोक्यात जर असेल की आपण पैसे नसल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही तर ते काढून टाकावं. इव्हन मी म्हणतो की बँका एज्युकेशन लोन आपण इतर ठिकाणी घेतोच, तसं कृषी शिक्षणासाठी देखील एज्युकेशन लोन उपलब्ध आहे. सर्व कागदपत्र तुम्ही दिले तर बँका देखील त्याला मदत करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य जर असल्यामुळे त्यांनी, माझं मत आहे की पुढचं पदव्युत्तर शिक्षण हे घेतलंच पाहिजे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रामध्ये कोणते बदल होत आहेत? मगाशी मी याचा थोडासा उल्लेख आपला झाला आधुनिक शेती करताना. तर हे एक नवीन पर्व आता सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज आपले शेतकरी मोबाईलवर हवामानाचा अंदाज बघतात. कृषी विद्यापीठं त्यांना त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, त्यांच्या ईमेलद्वारे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना माहिती देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलं पीक घ्यावं, आता कुठली समस्या येणार आहे त्याच्यावर अगोदर तयार राहतात. मग ड्रोनचा वापर करून अचूक फवारणी करता येते. सेन्सर जे असतात त्याच्यामध्ये सिंचन नियंत्रित तुम्ही पाणी देऊ शकता. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पिकावरील रोगाचं निदान ॲक्युरेट केलं जातं. त्यामुळे वेळ म्हणा, पाणी म्हणा, श्रम आणि खर्च यांची मोठी बचत होते. आणि भविष्यात हे जे सगळं ॲनालिसिस केल्यानंतर स्मार्ट शेती म्हणा, कृषी रोबोटिक्स किंवा डिजिटल कृषी सल्ला ही नवीन करिअर क्षेत्र ही वेगाने विकसित होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये खरं अर्थाने ह्या कृषीच्या जे तरुण आहेत, कृषीमध्ये शिक्षण घेणारे, त्यांना मोठ्या प्रमाणे संधी आहे. यासाठीच आजच्या तरुण पिढीने आजपासूनच कोणती तयारी करायला हवी की जेणेकरून भविष्यात त्यांना चांगल्या संधी मिळतील? हे फार महत्त्वाचं आहे. केवळ पदवी घेतली म्हणजे मला नोकरी मिळेल किंवा मला कुठला व्यवसाय सुरू करता येईल. त्यामुळे पदवीमध्ये जे मिळणारं ज्ञान आहे ते त्यांनी चांगल्या पद्धतीने आत्मसात केलंच पाहिजे. थोडंसं संवाद कौशल्य हे देखील फार महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी आपली जी लोकल भाषा असेल ती देखील चांगली येणे गरजेची आहे. त्याच्या व्यतिरिक्त एखादी दुसरी भाषा आपल्याला येणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ इंग्रजी, कारण
जर तुम्ही परदेशात जाणार असाल तर तुम्हाला इंग्रजीची आवश्यकता आहे. इवन तुम्ही इतर राज्यामध्ये देखील जाणार असाल, काही संस्थांमध्ये काम करणार असाल तर तिथे इंग्रजी लागतं. कारण कस्टमर ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे आपल्याला बोलायला लागतं. हिंदी तर आपली भाषा सगळ्यांना थोडी बहुत येतेच, म्हणजे प्रत्येक जण हिंदी बोलू शकतो. पण त्याच्यासोबत इंग्रजी हिंदी ह्याच्यात त्यांनी थोडंसं विकसित व्हावं लागेल. संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञान हे तर आताची पिढी थोडीशी त्याच्यात ॲडव्हान्स आहे, परंतु त्याच्यामध्ये देखील काही वेगवेगळे प्रोग्राम शेतीवर आधारित असतात, ते शिकले पाहिजेत, कोर्सेस केले पाहिजेत. ड्रोन तंत्रज्ञान मी मगाशी सांगितलं, आणि डेटा विश्लेषण हे देखील फार महत्त्वाचं आहे. ॲनालिसिस, जो मिळालेला डाटा आहे त्याचं विश्लेषण देखील करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी संगणकाची मदत घ्यावी लागते. त्यामुळे ही जर कौशल्य त्यांनी शिकली तर निश्चितपणे संशोधन म्हणा त्याच्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा शेतकरी, उद्योग आणि बाजारपेठ याच्याशी सतत त्याला संपर्क ठेवावा लागतो. त्यासाठी हे फायद्याचं ठरू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्व विकास. आपली व्यक्तिमत्वाची छाप पडणं महत्त्वाचं आहे. नेतृत्व गुण वाढले पाहिजे तर तुम्ही तुमच्या टीमबरोबर काम करू शकता. आणि ही कौशल्य त्यांनी जर रोजगार आणि उद्योजकता या दोन्ही क्षेत्रात जर हस्तगत केली तर नक्कीच हा विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त हे देखील फार महत्त्वाचं आहे. नक्कीच. आजच्या तरुणांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? कृषी क्षेत्राकडे पारंपरिक क्षेत्र म्हणून बघू नका. आज कृषी म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नवीन नवीन कल्पना, उद्योग किंवा जागतिक संधी आणि देशाचा विकासाचा पाया ठरलेला आहे. त्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासा असेल, मेहनत असेल तर कृषी शिक्षण त्याला एक चांगलं करिअरच देत नाही, तर त्याला समाजासाठी काम करण्यासाठी आणि लाखो लोकांच्या जीवनात किंवा शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची संधी देते. त्यामुळे आजचा जो कृषी विद्यार्थी आहे हा उद्याचा वैज्ञानिक होऊ शकतो, संशोधक होऊ शकतो, प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो, उद्योजक होऊ शकतो आणि अन्नदाताला सक्षम करणारा एक मार्गदर्शक देखील होऊ शकतो. खरंय. सर, कृषी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी यशस्वी उद्योजक बनल्याची काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का? तो पारंपरिक नोकरीचा मार्ग न निवडता, मगाशी म्हटलं, काही तरुण आता नोकरीचा मार्ग निवडत नाहीत, ते आता स्वतःचा उद्योग उभारण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे कृषी शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नव्हे तर उद्योजक घडवण्यासाठी आहे. मी एकदा बोललो मागे. तर त्याच पद्धतीने स्वतः पॉली हाऊसमध्ये ढोबळी मिरचीचं उत्पादन काही तरुण घेत आहेत, त्याला चांगली मागणी आहे. ड्रॅगन फ्रूटसारखं नवीन फळ हे करतायत, स्ट्रॉबेरी आहे, मशरूम आहे. फुलशेतीमधून लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे काही तरुणांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रोन सेवा ते देत आहेत. मृदा परीक्षण प्रयोगशाळा स्वतःची त्यांनी उभारलेली आहे. ऑनलाईन कृषी सल्ला ते देत आहेत. किंवा कृषी पर्यटनासारखे प्रोजेक्ट, जैविक खत निर्मिती आणि प्रक्रिया उद्योग, नारळासारखे प्रक्रिया उद्योग, काथ्या निर्मिती, असे बरेच प्रक्रिया उद्योग सुरू केलेले आहेत. आणि हॉर्टिकल्चरचे विद्यार्थी सुशोभीकरणासाठी खूप मदत करतात. शहरामध्ये ज्या वेगवेगळ्या गार्डन्स आहेत तिथे देखील ह्या विद्यार्थ्यांची खूप मदत होते. त्यामुळे भविष्यात देखील जे विद्यार्थी येतील त्यांनी देखील नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या उद्योगावर भर देणं गरजेचं वाटतं. सुरुवातीलाच तुम्ही उल्लेख केलात की हवामान बदल ही एक मोठी समस्या आज आपल्या सर्व जगापुढेच आहे. तर अशा परिस्थितीत कृषी शिक्षणाची नेमकी भूमिका काय? आपण बघतो की पूर्वी पाऊस वेळेवर होता, आता पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं, त्याचा पिरियड लांबतो, कधी कधी ड्राय स्पेल येतो. मग ह्याच्यामध्ये कृषी शिक्षण फार महत्त्वाची भूमिका बजावतं. तापमान वाढल्यामुळे येणाऱ्या समस्या असतील, त्यामुळे नवीन नवीन कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये स्मार्ट शेती करणं गरजेचं आहे. पाण्याचं अचूक व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन पद्धती, हवामानानुसार पीक बदलता आलं पाहिजे, किंवा जैविक शेती, नैसर्गिक संसाधनं आहेत त्याचं व्यवस्थित संवर्धन करणं, ह्याच्यासाठी प्रशिक्षण घेऊन त्याने पुढे गेलं पाहिजे. आणि त्यामुळे भविष्यात जर हवामान बदलाशी जुळून घेणारे कृषी तज्ज्ञ जर निर्माण झाले तर ते देशासाठी अत्यंत आवश्यक असतील. त्याच्यामुळे हवामान बदल झाल्यामुळे ह्या कृषी शिक्षणाचं महत्त्व आता फार वाढलेलं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, युवकांना कृषी शिक्षणाचा सर्वाधिक फायदा कसा होईल? ग्रामीण विद्यार्थी जो आहे त्याला फक्त त्या जुन्या पद्धतीचा अनुभव असतो, परंतु जर या अनुभवाला जर आधुनिक कृषी शिक्षणाची जोड मिळाली तर निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. एखादा प्रक्रिया उद्योग जर तिथे उभा केला त्यांनी तर गावातलीच जी फळं असतील, भाजीपाला असेल, त्याच्यावर प्रक्रियायुक्त पदार्थ तो तयार करू शकतो. त्यामुळे तो स्वतःचाच विकास करणार नाही आहे, तर त्याच्याबरोबर तो संपूर्ण गावाची आर्थिक प्रगतीला देखील चालना मिळू शकते. खरंय. त्यामुळे गावातल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये मोठा सहभाग असणं गरजेचं आहे. सर, कृषी शिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकासाचं महत्त्व काय? मगाशीच मी म्हटलं, व्यक्तिमत्व जर चांगलं असेल
तर समोरच्यावर तुमची छाप पडते. तुम्ही एखादी गोष्ट त्याला जेव्हाही समजून सांगता त्यावेळी जर व्यक्तिमत्व तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, तुमच्याकडे संवाद कौशल्य चांगलं असेल, नेतृत्व गुण असतील, तर संघभावना वाढीस लागते, वेळेचं नियोजन होतं, समस्या सोडण्यासाठी मदत होते. त्यामुळे वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत, काही संशोधन संस्था आहेत, तिथे केवळ गुण बघितले जात नाहीत, परंतु तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास किती आहे, सादरीकरणाची शैली कशी आहे आणि निर्णय क्षमता किती आहे त्याच्यावर त्यांना महत्त्व दिलं जातं आणि त्यानुसार त्यांची सॅलरी ठरली जाते. एखादा विद्यार्थी गुणामध्ये कमी असेल, परंतु तो एखादं मार्केटिंगमध्ये तो जर पटवून देण्याची त्याच्यामध्ये क्षमता असेल आणि त्याचा जर कंपनीला फायदा होत असेल तर त्याला चांगल्या पद्धतीचं पॅकेज दिलं जातं. त्यामुळे मगाशी पण मी म्हटलं की संवाद कौशल्यामध्ये भाषेचं महत्त्व आहे. त्याचप्रकारे कृषी शिक्षणामध्ये देखील व्यक्तिमत्व विकास होतं आणि माझा अनुभव असा आहे की जो कृषी शिक्षणामध्ये येतो त्याचं व्यक्तिमत्व विकास नक्कीच होतो. सुरुवातीला येणारा विद्यार्थी जर आम्ही बघितला तर तो एकदम लाजवट असतो, त्याला संवाद कौशल्य नसतं, परंतु तो 4 वर्षानंतर पदवी घेऊन जेव्हा बाहेर पडतो त्यावेळी त्याच्यामध्ये त्या सगळ्या गुणांचा अंतर्भाव झालेला आम्हाला दिसून येतो आणि नक्कीच तो चांगल्या कॉन्फिडन्सने तो ज्या क्षेत्रात असेल तिथे तो काम करू शकतो. हा त्याचा एक फायदा आहे. भविष्यामध्ये कृषी क्षेत्रात कोणत्या नवीन करिअरच्या संधी निर्माण होतील असं हे मग अशी आपण थोडंसं बोललो ह्याच्यावर. त्याच्यामध्ये प्रिसिजन ॲग्रिकल्चर आहे, AI आहे, ड्रोन संचलन आहे, रोबोटिक्स आहे, सेंद्रिय नैसर्गिक शेती आहे, अन्न गुणवत्ता आणि सुरक्षितता आहे आणि हवामान सल्लागार सेवा. ही मगाशी आपण थोडंसं याच्यावर बोललोय. तरी देखील ह्या सर्व क्षेत्रामध्ये कृषी पदवीधरांना नेहमीच मोठी संधी राहणार आहे. बरोबर. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान कोणत्या गोष्टींवर भर द्यायला हवा यासाठी? हे फार महत्त्वाचं आहे की केवळ वर्गातलं शिक्षण न घेता विद्यार्थ्यांनी जी कृषी प्रदर्शनं होतात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतात, तिथे तुम्ही प्रत्यक्ष एखादी गोष्ट बघितली की तुमचा विश्वास बसतो. सीइंग इज बिलिव्हिंग आपण म्हणतो, त्या पद्धतीने तिने कृषी प्रदर्शनांना भेटी द्यायला पाहिजेत. वेगवेगळे शेतकरी मेळावे होतात, त्या शेतकरी मेळाव्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर तिथे मार्गदर्शन केलं जातं, त्यावेळी आपल्याला थोडी माहिती मिळते. काही कोर्सेस असतात 1-2 महिन्याचे, काही बाहेरून कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस असतात, त्याच्यामध्ये तुमचं ज्ञान चांगल्या प्रकारे वाढू शकतं. संशोधन प्रकल्प जे चालतात महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये त्याच्यामध्ये देखील तुमचा सहभाग असावा. नवीन नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, संगणक कौशल्य तुम्हाला विकसित करावं लागेल आणि उद्योग आणि शेतकऱ्यांशी संवाद वाढवला पाहिजे. ही जर अतिरिक्त तयारी तुम्ही केली तर त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या शेतीसाठी पण होईल, तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी देखील होईल, कारण स्पर्धा परीक्षा देखील ह्याच्यावर आधारित असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर जर या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान ह्या विद्यार्थ्यांनी जर लक्ष केंद्रित केलं तर त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी वाढवण्यासाठी त्याला मदत होईल आणि त्याचा फायदा पुढे त्याला निश्चितपणे होऊ शकतो. निश्चितच. सर, आज आपण इथे आलात आणि युवा पिढीसाठी कृषी क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत, कशा प्रकारे हे शिक्षण त्यांना पुढे भविष्यामध्ये उपयोगी पडू शकेल याविषयीची सविस्तर माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण युवकांसाठी कृषी शिक्षणातील संधी याविषयी डॉक्टर संदीप गुरव यांच्या विद्या तावडे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकलात. आपल्याला या माहितीचा निश्चितच उपयोग होईल. बरं आहे तर मग मंडळी, कार्यक्रमाची वेळही आता संपत येते, तेव्हा आजच्यापुरता मी आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार.